आगामी काळात महाविकास आघाडीतून शिवसेनेत अनेकांचे प्रवेश होणार, प्रवीण तिदमे यांची माहिती। विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांना देण्यात आले। स्वबळावर लढून नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाची जोरदार तयारी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बाईट पार पडली। यावेळी आगामी काळात महाविकास आघाडीतील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी सांगितलं। आता जो काही महायुतीचा जो काही विजय पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला आहे, त्या दृष्टीने सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचे आभार मानणे, तसेच मान्य दादाजी भुसे यांची शिक्षण मंत्री म्हणून जे काही निवड झाली त्यांचा एक आभार मानणे, त्यांचा एक सत्कार इथे आम्हाला करायचा आहे। त्या दृष्टीने एक मिटिंग इथे ठेवली आहे। तसेच स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत येत्या निवडणुकीमध्ये नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्याच्या दृष्टीने या मिटिंगचं इथे आयोजन केलेलं आहे की पूर्ण 31 प्रभागामध्ये आपण महायुतीतर्फे किंवा जो काही पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे आपण तयारी करायची आहे व त्या दृष्टीने आपण कोणकोणते प्रवेश आता घेतले पाहिजे किंवा पक्षाची वाढ कशी केली पाहिजे किंवा आपले जे काही आपले मतदार नोंदणी आहे ती मतदार नोंदणी करणं आवश्यक आहे। आपण विधानसभा लोकसभेमध्ये बघू की खूप लोकांचे नावं जे आहेत ते दुसऱ्या प्रभागांमध्ये गेलेले आहेत, तर ते नावं परत आणून मतदार कसे वाढवता येईल या दृष्टीने व तसेच पक्षाची जे काही सभासद नोंदणी आहे ती सभासद नोंदणी करण्याच्या दृष्टीने आजच्या मिटिंगचं आयोजन आपण इथे केलं। यामध्ये उभाटा असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अशा विविध पक्षांमधील लोकांना आता महायुतीकडे त्यांचं जे काय सत्ता जी आली आहे व जो काही लोकांचा विश्वास पूर्ण महायुतीवर आहे त्या दृष्टीने व एकनाथ शिंदे साहेबांनी जे पूर्ण स्तरावर स्थानिक स्तरावर जे काही काम केलं आहे, ज्या काही योजना सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्या आहे, त्यामुळे भरपूरशा लोकांना प्रवेश करण्याची इच्छा आहे। नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, माजी आमदार असतील, असे भरपूर लोकांना शिवसेनेमध्ये येण्याची इच्छा आहे व त्या दृष्टीने 2 तारखेनंतर पक्षप्रमुख हे आमच्या आल्यानंतर एक मिटिंग आम्ही आयोजित केली आहे व त्या मिटिंगमध्ये हा निर्णय घेऊन लवकर सगळे पक्षप्रवेश होतील। नाही, अजून पक्षप्रमुख जो काही निर्णय घेतील, उद्या त्यांनी सांगितलं महायुतीमध्ये लढायचं तो त्यांचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे काम आपण करणार आहोत। जर त्यांनी सांगितलं स्वबळावर लढायचं तर स्वबळाचीसुद्धा तयारी आम्ही करणार आहोत। काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या महापालिका निवडणुका जिल्हा परिषदेमध्ये एक लक्षाची भूमिका शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेली आहे। आपण त्या संदर्भात काही चर्चा करून अशी वेळ आली तर तशी तयारी संदर्भात या मीटिंगमध्ये काही चर्चा होईल। त्यामध्ये 31 प्रभागामध्ये आम्ही जर त्यांनी सांगितलं पक्षाने की तुम्ही स्वबळावर लढायचं तर पक्षप्रमुख सांगतील त्यांचा निर्णय, त्यांनी सांगितलं महायुतीमध्ये लढायचं तर त्या दृष्टीने तसं प्लॅनिंग आम्ही सगळं तयार केलं। कार्यकर्त्यांची काय भावना आहे? कार्यकर्त्यांची भावना एवढीच आहे की नाशिक महापालिकेवर भगवा फडकला पाहिजे व त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे, सगळ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षांसह अपक्ष देखील जोमाने तयारीला लागला असल्याचं पाहायला मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।